पैसा आणि संपत्ती यापेक्षाही एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठीच. एक वेळेस पैसा आणि संपत्ती जर कधी गेले तर आपण त्याला परत कमवू आणि मिळवू शकतो. बट ही गोष्ट एकदा जर कधी धुळीस मिळाली तर आपण तिला परत मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण हिला जीवाच्या पलीकडे जपले पाहिजे. आणि ती म्हणजे इज्जत, प्रतिष्ठा, रेप्युटेशन. कधी-कधी फक्त आपल्या नावाच्या जोरावर आपली बरीचशी कामं पूर्ण होतात. तर मी तुम्हाला असे 5 पॉइंट्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपण आपलं रेप्युटेशन, इज्जत आणि प्रतिष्ठा कायमस्वरूपी टिकवू शकतो. पॉइंट नंबर 1 इज कन्सिस्टन्सी. जे कुठलं काम करत असाल त्या कामामध्ये सातत्य ठेवा, म्हणजे जेणेकरून लोकांना कळेल की ही व्यक्ती फारच इमानदार आहे त्याच्या कामाच्या प्रती. पॉइंट नंबर 2 इज कमिटमेंट. जर एखाद्याला कुठला शब्द दिला असेल तर तो पाळायला शिका, म्हणजेच ऑनेस्टी अगेन. पॉइंट नंबर 3 इज एक्सेप्ट युअर मिस्टेक्स. जर तुमची चूक झाली असेल तर ती स्वीकारायला शिका, ज्याच्यामुळे लोकांना कळतं की जर या व्यक्तीकडून एखादी चूक झाली तर ती स्वीकारण्यासाठी या व्यक्तीला कमीपणा वाटत नाही. पॉइंट नंबर 4 इज स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल, लोकांबद्दल, समाजाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या लोकांसोबतच राहा. पर्सन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. लास्ट पॉइंट इज पर्सनल ब्रँड, वैयक्तिक ओळख. ती प्रत्येकाची युनिक असते. मग एखाद्याची ड्रेसिंग सेन्सवरून, त्याच्या नेचर, बिहेवियर, टॅलेंट, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एखादं आर्ट, कला किंवा आणखीन काहीही. सो टेक केअर ऑफ युअर रेप्युटेशन. सो तुमच्यामध्ये अशी कुठली क्वालिटी आहे ज्याच्यामुळे तुमचं रेप्युटेशन खूप छान वाटतं? मला कॉमेंट करून नक्की सांगा.